हे सकाळीच आला बघा. हे नको होय करून उशीर झाला मग आलं तसंच. आई म्हणत होती लेकरं खाते आणि लेकरांना होईल म्हणून आलं बघा. तर सगळे आले ते लेकरं, हे गोट्या, माझा भाऊ, सगळे आले ते. सगळे गेले आता घरी, भूक लागली म्हणून. सगळे घरी गेले बघा. मी आणि आई दोघी जणच आहोत. ते माणसाला वाटून दे म्हणलं तर आता देत नाही, 4-5 वाजेपर्यंत. म्हणून आम्ही दोघी जण थांबलो होतो. नीट काय चला ना व्हिडिओ, पण काय आले नाहीत बघा म्हणजे. तर मला दाखवते माझी आई उपटायली लय आहे. ताय एका जोडताय आत्या आहे आमची. किती लोक आहेत बघा. मस्त वातावरण आहे. हे शेंगा दिसले का? शेंगा तोडत बसलो बघा आम्ही. त्यामुळं काय व्हिडिओ बन शूटिंग ते आमची ताई हसायला लागली. बघितलं का शेंगा? मोबाईल कसं तरी ठेवलं, शेंगा दिसतात. असं पटापट तोडावं लागतं बघा. एक पोतं भरलं आमचं. उशीर झाला तर सकाळी यायला. नको होय करून मग आलो निघून. आई वेल तोडून टाकायला, आम्ही शेंगा तोडत होतो. तर सगळेजण गेले, मी एकटीच राहिले बघा. आई आणायला लागली तोडून. ते पण तोडायला लेकरांनी तोडून ठेवले तिथं. मी पण जाणार आहे 3 वाजता बसते. बहीण यायला लागली बघा. बहिणीची पोरगी, बहीण येणार आहे, 2 जण. तोपर्यंत येऊस तर तोडा, नंतर जाता येईल. थांबलो. अजून आंघोळ पण नाही केली, तसंच आलं. तिथून जाऊन का आंघोळ करायचं, जेवण हे काहीच नाही बघा. तसंच आलं. सकाळी स्वयंपाक झाला नव्हता, उशीर झाला तर नव्हता स्वयंपाक नव्हतं झालं. त्यामुळं मग तसं चालतं, जेवलं नाही काय नाही. चहा बिस्किट खाल्लं मग निघालं. चहा बिस्किट खाऊ. आई म्हणली लगेच जेवू आपण, म्हणून आलो. तर काय येऊन फसलो. आई बोलायली तर बाई अचानक शेंगा लागल्या म्हणून आलं म्हणते. उन्हाळ्याच्या शेंगा खाल्ले की डोकं दुखते. मी तर खाल्ले नाही, 2-3च खाल्ले. शेंगा आम्ही आलो. त्यांची आत्या वारली म्हणून थांबलो 2 दिवस. अचानक शेंगा आलेले माणूस सांगायला, म्हणलं 1 दिवस राहून विचून जावं. तेवढंच लेकराले खायला बियला होते म्हणून, नाहीतर मग मस्त मग गेलो असतो. आमच्याकडं पुण्याला लय महाग शेंगा आहेत, 50 रुपयाचे अर्धा. 1 किलो घेतलं तरी कमी करत नाही.
तेवढंच भाव ठेवते बघ. मोबाईलचं कसं जुगाड केलं बघा. शेंगाचे बळी लावले आणि मोबाईल लावून ठेवले तिथं. ते काय कसं शेंगा तोडा येणार नाही का. आई आली वीज घेऊन. माझे व्हिडिओ नाही आले बघा गावाकडे आल्यापासून. मोबाईलच चालत नव्हतं, रेंजच येत नाही. आता इथे शेतात आलं म्हणून रेंज आहे बघा. व्हिडिओ आहे त्याच एडिटिंग करून अपलोड केलं तर आहे, नाही तर मग घरी घेऊन नेटच चालत नाही घरी. तेच करायला लागणार आता. तिथं एडिटिंग करायला लागतं. घरी काय मोबाईल चालत नाही, व्हिडिओ काय येत नाही. तिथं बसून चढते. चला शेंगा कोणाकोणाला खायला आवडते सांगा. शेंगा खायला या. माहेरला आल्यावर मजा असते वेगळीच. सगळे लोक आले घरीतले, कोणच नाही राहिले घरी. लेकरं बिकरं सगळे. शेंगा म्हणल्यावर कोण राहतं का घरी. एवढं महाग आहे शेंगा. चला शेंगा काढाय कोणाकोणाला आवडतात सांगा. शेंगा बघून आमची लहानपणीची आठवण येते. लहानपणी लय शेंगा तोडत होता. लहानपणीच कसं असतं, लग्न झाल्यावर वेगळं सगळं बदलून जातं. लोक बघायलेत म्हणून मोठं हळूहळू बोलतं. तोंडाकडे बघायलेत बाई काय बडबड करायली. आपलं काम आहे म्हणल्यावर आपल्याला करणं गरजेचं आहे. आई अजून एक ढिगार आणली बघा. चला शेंगा काढताना व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून. आता तुम्हाला व्हिडिओ संध्याकाळी बघायला भेटणार गोड्याने, त्याच्यासाठी संध्याकाळी म्हणजे 5-6 वाजता येईन व्हिडिओ. 2-3 दिवस झालं व्हिडिओज टाकले नाही. तर शेंगा काढाय कुणाला कुणाला आवडते सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र जय हिंद. चला बाय बाय.